खाली एक बटन दिलेलं आहे कॅल्क्युलेट नॉर्मलाइज स्कोअर, यावर क्लिक करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण जर BMC कार्यकारी सहाय्यक या पदाची परीक्षा दिलेली असेल तर सदरील परीक्षेच्या आन्सर की आपल्याला आपल्या लॉग इन प्रोफाईलमध्ये मिळालेल्या आहेत। त्यानंतर आपण त्यावर ऑब्जेक्शनही घेतलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला नॉर्मलाइज स्कोअर बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण आपले नॉर्मलाइज स्कोअर बघू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर गेल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। यामध्ये BMC नॉर्मलायझेशन टूल अशा पद्धतीचे एक टूल डेव्हलप केलेले आहे। या टूलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 200 पैकी आन्सर की नुसार मार्क्स किती मिळालेले आहेत किंवा किती पडत आहेत हे आपण टाकायचं आहे। जसे की आपण या ठिकाणी बघू शकता, आपल्याला जर 160 मार्क्स मिळाले असतील आणि आपण आपली जी शिफ्ट होती त्या शिफ्ट मध्ये आपल्याला पेपर कसा वाटला हे पण सांगायचं आहे, इझी होती, मीडियम होती की हार्ड होती। त्यानंतर खाली एक बटन दिलेलं आहे कॅल्क्युलेट नॉर्मलाइज स्कोअर, यावर क्लिक करायचं आहे। तर मीडियम शिफ्ट असल्यामुळे आता याच ठिकाणी जर आपण हार्ड शिफ्ट केली तर आपले मार्क्स हे वाढणार आहेत। तर अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन परीक्षेमध्ये केले जाते। आपणही आपले नॉर्मलाइज स्कोअर अशा पद्धतीने चेक करू शकता। आणि मित्रांनो, एक टिप द्यायची आहे, हे मार्क 100% बरोबर येतीलच अशी कुठलीही शाश्वती नाही। हे फक्त टूल आहे, ज्यामध्ये शिफ्ट हार्ड होती किंवा इझी होती हे आपण नाही सांगू शकणार। हे नॉर्मलायझेशन जी प्रक्रिया करते TCS किंवा IBPS हे ठरवतील आणि नंतरच आपले नॉर्मलाइज स्कोअर येतील। हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज साठी होता की अशा पद्धतीने नॉर्मलाइज स्कोअर काढले जाते। अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। आपल्याला या टूलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे।